आज जरी वटपौर्णिमेचा उपवास असला तरीही रोजचं रुटीन आहे ते आहे. सगळ्यांसाठी नाश्ता जेवण बनवणं आहे. तर दोघींना नाश्त्याला मी डोसा बनवला होता, तर टिफिनसाठी मी छोले आणि पुरी बनवली होती आणि त्यांना मी बाजारातून फळं आणायला सांगितली होती आणि त्या दोघींना स्कूलला सोडलं आणि मस्त इथे आरतीचं ताट वगैरे भरवून घेतलं आणि त्यानंतर मी माझी पूजेची तयारी केली आणि हा होता माझा पूजेसाठीचा लुक. योगायोगाने आज ते घरी होते, त्याच्यामुळे त्यांचं दर्शनही घेता आलं आणि माझी इथे पूजा ही छान पार पडली. आमच्या बिल्डिंगमधल्या लेडीज आम्ही कधी जास्त एकत्र येत नाही, पण या दिवशी मात्र आम्ही सगळेजण एकत्र भेटतो. पण मला घाई होती, त्याच्यामुळे मी जास्त वेळ इथे थांबली नाही कारण यांना ऑफिसला जायचं होतं आणि मला दुपारचं पुन्हा जेवण बनवायचं होतं. आमच्या बिल्डिंगखालीच आम्ही एक वड लावलेला आहे आणि त्याच वडाची दरवर्षी आम्ही इथे पूजा करतो. त्यामुळे जास्त गर्दी वगैरे नसते, अशी निवांतमध्ये पूजा होऊन जाते. सगळ्यांना हळदी कुंकू केलं, दर्शन घेतलं, ओटी भरली आणि त्यानंतर यांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे पुन्हा मला लगेच दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागली आणि त्यांना एकीकडे जेवायला देतात, त्यातच पुन्हा मला त्यांच्या रात्रीच्या टिफिनची तयारी करावी लागली कारण का ते सोबतच टिफिनही घेऊन जाणार होते. त्यामुळे सगळी एकात एक गडबड 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 अशी होती. तर हाच तर असा आपला संसार असतो की आपण घर नीट सांभाळायचं असतं आणि आपल्या नवऱ्याने बाहेर जाऊन 2 पैसे कमवून घरालाही आधार द्यायचा असतो. दोघांनी एकमेकांनी बॅलेन्स करून असा 7 जन्म एकमेकाची सोबती राहायचं असतं. आज गोडामध्ये आमरस बनवला होता. लगातार एका पाठोपाठ एक वस्तू बनवत होती, त्याच्यामुळे ओटा पूर्ण असा भांड्याने भरून गेला होता. तो नंतर मी क्लीन करून घेतला. कोणत्या झाडाला? वडाच्या. वडा कुठे? वडा. त्यांना स्कूललाच खरं तर जायचं नव्हतं. कळत होतं की आज काहीतरी आहे, मग काय ते कळत नव्हतं. घरात आल्यावर सारखे ते वडा कुठे आणि धागा कुठे तेच शोधत होते. त्याच्या झाडाला बांधल्या आपल्याकडे वडा. वडा तो समोर आहे बघ खाली, तिथे ते बाबा असतात बघ, त्यांच्याकडे वडा. हा सगळं टीचरांनी ना हे साडी नवीन टीचरांनी एवढं सॉर्ट केलेलं. ऑरेंज कलरची साडी घेतली, मस्त ऑरेंज कलरचा नेकलेस घेतला आणि हे असं असतो बघ ते जास्त तो असतो असा फुलदार असतो, ते नुसतं घालून आलेले आणि नुसतं अशी मेकअप केला का वाटायचं तर ती लग्नाला चालली. वटपौर्णिमेची तयारी करतो सगळी. मम्मीने मग तयारीच केली की नाही. माझा गजरा ठेवला. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.